नर्मदे हर, नर्मदे हर. आज आपण सीताचरित्र ऐकूया. अहल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी तथा पंचकन्या स्मरे नित्यं महापातकनाशनम. जो कोणी या भारतातील 5 महान सतींचं रोज स्मरण करतो त्यांच्या सर्व पापांचा नाश होतो. या पंचकन्यांमध्ये सीतेचं स्थान अत्युच्च आहे. रामायणातील सीताचरित्र हे सर्व दृष्टीने अत्यंत आदर्श आहे, मार्गदर्शक आहे, तसंच अनुकरणीयही आहे. त्याग, शील, निर्भयता, शांती, क्षमा, सहनशीलता, धर्मपरायणता, संयम, सेवा, सदाचार, साहस, शौर्य आणि व्यवहार कुशलता हे सर्वच्या सर्व गुण एकाच स्त्रीमध्ये असणं हे अत्यंत दुर्मिळ आहे. पण हे सर्व गुण सीतेच्या ठिकाणी एकत्रित आलेले आहेत. सीते इतकं अनुपम पतिप्रेम इतिहासात कुठंही दिसत नाही आणि सीतेच्या प्रत्येक कृतीतून सर्वांना काही ना काही शिकवण मिळते, संदेश मिळतो. महाराज निमी यांच्या वंशामध्ये मिथिला नगरीमध्ये जे जनक राज्य करीत होते त्यांचं नाव होतं शिरध्वज आणि त्यांच्या पत्नीचं नाव होतं सुनयना. हे दोघेही अयोध्येच्या दशरथ महाराजांचे समकालीनच आहेत. जनक शिरध्वज यांना बरेच वर्षे संततीचा लाभ झाला नाही आणि त्यामुळं आपल्या जीवनाला पूर्णत्व नाही असं त्यांना वाटत होतं. त्यासाठी शिरध्वज याने एक यज्ञ करायचं ठरवलं. जिथे यज्ञ करायचा असतो त्या भूमीवर काही संस्कार करणं आवश्यक असतं. त्यासाठी यज्ञभूमी सोन्याच्या नांगरानं नांगरायची असते. यज्ञाचे यजमान जनक राजा शिरध्वज आणि राणी सुनयना सोन्याच्या नांगरानं यज्ञभूमी नांगरताना नांगराचा फाळ जमिनीत अडकला म्हणून तिथं खणलं तेव्हा एक पेटी सापडली आणि ती पेटी उघडताच सगळ्यांना अत्यंत आश्चर्याचा धक्का बसला. त्या पेटीमध्ये अप्रतिम लावण्य, शैशवाचं रूप त्यांनी बघितलं आणि आश्चर्य म्हणजे राणी सुनयनाच्या छातीतून दूध वाहू लागलं. सुनयनानं पटकन ते बाळ छातीला धरलं आणि ती मात्र सुख अनुभवू लागली. नांगराला मैथिली भाषेत सीत म्हणतात. नांगराला म्हणजे सीतला अडकून जी सापडली ती सीता असं तिचं नामकरण झालं. भूमीमध्ये सापडली म्हणून तिला भूमिजा असंही म्हणतात. जनक राजाची कन्या म्हणून जानकीही म्हणतात. विदेह राजाची कन्या म्हणून वैदेही आणि मिथिलेची राजकन्या म्हणून मैथिली अशीही तिची ओळख आहे. वैशाख शुद्ध नवमी या दिवशी भूमीमधून सीता मिळाली म्हणून या दिवसाला सीतानवमी म्हणतात. त्यानंतर राणी सुनयनाला दुसरी मुलगी झाली. तिचं नाव ठेवलं उर्मिला. सीतेच्या आगमनामुळं जनकाच्या घरात आनंदी आनंद झाला, आनंदाची लयलूट झाली आणि अष्टसिद्धी सीतेची सेवा करण्याकरता मिथिला नगरीमध्ये हजर झाल्या. कारण सीता ही काही सामान्य मुलगी नाही तर प्रत्यक्ष आदिशक्तीच आहे. जीवनामध्ये जेथे आदिशक्तीचं अधिष्ठान आहे तेथे समृद्धी असणारच. त्यामुळंच मिथिलेची संपत्ती अनेक पटीनं वाढू लागली. श्रीमद भागवताचा हाच सिद्धांत आहे. समृद्धीसाठी भगवती जगदंबा आदिशक्तीची आराधना सांगितलेली आहे. द्वितीय स्कंदामध्ये शुकाचार्य म्हणतात
देवीं मायामतु श्रीकाम. म्हणूनच सीतेसह रामाची, सीतारामाची आराधना करावी. राजकन्या सीता सगळ्यांची लाडकी आहे. हळूहळू महालामध्ये सगळीकडं तिचा संचार सुरू झाला. जनकराजाकडं परशुरामाने दिलेलं एक शिवधनुष्य होतं. या प्रचंड धनुष्याची रोज जनकराजा पूजा करीत असत. एक दिवस धनुष्य पूजेला आलेल्या जनकांना शिवधनुष्य जागेवर दिसलं नाही म्हणून त्यांना आश्चर्य वाटलं आणि तेवढ्यात त्या धनुष्याचा घोडा करून सीता तिथं घोडा खेळत आली. हे बघून जनकांना मोठं आश्चर्य वाटलं. हे धनुष्य उचलण्यासाठी नेहमी 300 मल्ल लागत, पण सीतेनं सहजपणे हे धनुष्य उचललेलं बघून जनक शिरध्वज समजले की ही मुलगी सामान्य नाही आणि अशा या असामान्य मुलीकरता तसाच असामान्य वर आपण शोधला पाहिजे. म्हणून त्यांनी असा पण ठेवला की जो कोणी हे शिवधनुष्य उचलून त्याला प्रत्यंचा लावेल त्याला सीता वरमाला घालेल. अनेक वीर आले, परत गेले, पण कुणालाही ते शिवधनुष्य उचलता आलं नाही. आणि एक दिवस शेवटी श्रीरामाने विश्वामित्रांच्या आज्ञेवरून अत्यंत सहजपणे हे शिवधनुष्य उचललं. उचलल्याबरोबर डाव्या पायाच्या अंगठ्यामध्ये त्याचं एक टोक पकडलं. डाव्या हातानं शिवधनुष्याचं वरची बाजू पकडून ती जोरात खाली ओढली आणि पटकन प्रत्यंचा जोडली. तेवढ्यात प्रचंड आवाज झाला आणि शिवधनुष्य मोडलं. सगळ्यांना आनंदी आनंद झाला आणि ते बघून श्रीरामांना सीतेनं वरमाला घातली. श्रीरामांना आणखीनही 2 भाऊ आहेत हे जाणून आपल्या 2 चुलत बहिणींचा विवाह, मांडवी आणि श्रुतकीर्ती यांचा विवाह भरत आणि शत्रुघ्न यांच्याशी करावा असं सांगितलं. मिथिलेमध्ये एकाच वेळी हे 4ही विवाह अत्यंत धूमधडाक्याने उत्साहाने पार पडले आणि मग सीता अयोध्येला गेली. लग्नाच्या वेळेला सीतेचं वय 6 आहे तर रामांचं वय 12 आहे. नंतर सीता काही काळ अयोध्येत राहिल्यानंतर परत मिथिलेला राहायला आली. कारण त्या काळात जोपर्यंत मुलगी वयात येत नाही तोपर्यंत लग्न झाल्यानंतर पुन्हा माहेरी येऊन राहत असे आणि ती आता मोठी झाल्यावर पुन्हा अयोध्येला परतली. मधुचंद्राच्या पहिल्याच रात्री श्रीरामाने बघितलं की सीतेचा चेहरा दुःखी दिसतोय. त्यांना अतिशय वाईट वाटलं. श्रीरामाने सीतेला दुःखाचं कारण विचारलं. सीता म्हणते मी नाही सांगत, कारण त्याचा काही उपयोग होईल असं मला नाही वाटत. तेव्हा श्रीराम परत आग्रहपूर्वक विचारतात. शेवटी सीता म्हणते आपण राजपुत्र आहात, रूढीनुसार आपले अनेक विवाह होतील, आपणही आनंदानं अनेक विवाह कराल. त्यामुळं यानंतर तुम्ही माझ्या महालात परत कधी येणार, आपली परत पुन्हा भेट कधी होईल या विचारानं मी व्यथित झाले आहे. हे ऐकून श्रीराम विवल झाले. त्यांना भीषण वास्तवाची जाणीव झाली. कारण ही समस्त स्त्री जातीचीच व्यथा आहे हे त्यांनी ओळखलं. त्या काळी राजे लोकांचे शेकडो विवाह होत असत. दशरथांचेच 300 विवाह झालेले होते आणि प्रत्येक राणी आपले पतिदेव आपल्या महालात कधी येतील याची वाट पाहत दिवसेंदिवस महिने वाट पाहतच असत. त्यामुळं त्यांचं जीवन अत्यंत
दुःखी असे. श्रीरामांनी सीतेचं दुःख ऐकलं. त्यांनी विचार केला आणि अगदी ठामपणे त्यांनी सीतेला सांगितलं, सीते, तू आनंदी राहा, कारण तुझ्या आयुष्यात अशी वेळ कधीही येणार नाही, कारण मी कधीही दुसरा विवाह करणारच नाही. मी आजपासून एकपत्नीव्रत स्वीकारत आहे. श्रीरामांनी सीतेच्या आनंदाकरता, सर्व स्त्रियांना आनंदी करण्याकरता एकपत्नी व्रत घेतले आणि समाजाला एकपत्नी व्रताचा आदर्श घालून दिला. विचार करा, हे कशामुळे घडलं? जेव्हा आपण आपली व्यथा, आपली अडचण, आपली वेदना, आपलं दुःख योग्य वेळी, योग्य व्यक्तीपुढं, योग्य रीतीने मांडतो, तेव्हाच त्यातनं मार्ग निघू शकतो. आणि हेच काम सीतेनं अत्यंत निर्भयपणे केलेलं आहे. तिनं आपली वेदना, आपलं दुःख योग्य वेळी, योग्य शब्दात श्रीरामांच्या पुढं मांडलं आणि समस्त स्त्री जातीच्या दुःखाला वाचा फोडली. म्हणून सीताचरित्रातनं हेच शिकायचं आहे की आपल्यावरील अन्याय नीटपणे, स्पष्ट शब्दात व्यक्त करा, सांगा, म्हणजे तो अन्याय, ते संकट दूर करण्याकरता काही उपाययोजना तरी करता येते. अशा रीतीने सीतेची मधुचंद्राची रात्र अत्यंत आनंदात गेली. थोड्याच दिवसात श्रीरामांचा राज्याभिषेक होणार आहे असं त्याला कळलं. पण ऐनवेळी 14 वर्ष श्रीरामांना वनवासाला जायला लागणार असं श्रीरामांना समजल्यावर वडिलांचं वचन पूर्ण करण्याकरता श्रीराम वनवासाला जायचं ठरवतात. सोबत लक्ष्मण हट्टाने येणारच म्हणून सांगतो. राम कौशल्याचा निरोप घेतो. राजवाड्यातील सगळ्यांना सांगून राम निरोप घेत आहेत. इतक्या वेळ रामाच्या डोळ्यात पाणी आलेलं नाही. पण आता जानकीचा, सीतेचा निरोप घ्यायचा आहे म्हणून सीतेच्या महालात राम आले. श्रीरामाने सीतेला बघितलं. एका खांबाला त्यांनी डोकं टेकवलं आणि उभे राहिले. सीता बघते तर काय, श्रीरामांच्या डोळ्यातनं अश्रुधारा वाहत होत्या. सीतेने त्यांना विचारलं, हे काय चाललंय? तेव्हा श्रीराम अधिकच अश्रुपात करायला लागले. त्यांच्या मनात एकच भाव, 14 वर्ष एवढी कोमल सीता एकटी कशी राहणार? या विचाराने श्रीराम सैरभैर झालेले होते. सीता विचारते, अहो झाले काय ते तरी सांगा. श्रीराम सांगतात, सीते, आजपासून 14 वर्ष वनवासात जायचं आहे. अहो मग काय झालं, त्यासाठी एवढं काय रडताय? आपण सोबत असल्यावर मला काय, अयोध्या आणि जंगल सारखंच ना. राम म्हणतात, अगं मला एकट्याला वनवासाला जायचं आहे, तुला नाही आहे वनवासाला जायचं. सीता म्हणते, नाथ असं कसं, मी असं कधीही होऊन देणार नाही. राम म्हणतात, अगं मी तुझा निरोप घ्यायला आलोय, न्यायला आलेलो नाही आहे. तेव्हा सीता स्पष्टपणे सांगती, ज्या मार्गे हे चरण चालती, त्या मार्गी मी त्यांचे पुढती. वनवासाची मला न भीती, संगे आपण भाग्यविधाता. पतीच छाया, पतीच भूषण, पतिचरणांचे अखंड पूजन. हे आर्याचे नारी जीवन, अंतरायका त्यात आणिता. निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता. सूर्याला सोडून प्रभा, चंद्राला सोडून ज्योत्स्ना, शंभूला सोडून अंबिका कधी राहिली? तुमच्या चरणांची ही छाया तुमच्या सहज राहू दे. मी सतत तुमच्या पुढं चालेन आणि येणारी संकटे स्वतः झेलेन. तुम्हाला मी कोणताही त्रासून देणार नाही. श्रीराम कळकळून म्हणतात, अगं सीते, वनवास सोपा नाही आहे. पावलं पावली संकट येतात, दुःख येतात, म्हणून तू इथंच राहा. सीता म्हणते, नाथ
तुम्ही असल्यावर मला कसलीच काळजी नाही आणि माझ्या बाबांनी माझं लग्न भित्र्या माणसाशी करून दिलेलं नाही आहे. इतके दिवस मी अनेक सुख भोगली, आता त्रास कसला असतो तो मी भोगेन. तुम्हाला मी वनात कोणतीही अडचण येऊ देणार नाही. मी ब्रह्मचर्य व्रताचं पालन करीन आणि आपल्यावर कोणताही भार पाडणार नाही. तेव्हा श्रीराम म्हणतात, माझ्यासोबत यायचं असेल ना जानकी, तर संपत्तीचा त्याग करायला लागतो. हे ऐकताच जानकी धावत धावत गेली, कलशातनं पाणी घेऊन आली. आचमन करून हातावर पाणी सोडून ती म्हणते, ह्या क्षणी मी माझ्या सर्व संपत्तीवर पाणी सोडत आहे. मला यातील काहीही नको, मला केवळ माझे श्रीरामच हवे आहेत. हे पाहून राम काहीही बोलले नाहीत. त्यांनी मानेनच सीतेला चल म्हणलं. सीतेनं आपली बाजू इतकी उत्तम प्रकारे निर्भीडपणे मांडली, त्यामुळंच श्रीरामांना काही प्रत्युत्तर देताच आलं नाही. राम, लक्ष्मण, सीता सगळ्यांचा निरोप घेत घेत कैकेयीपाशी आले. तेव्हा कैकेयींनी त्यांना वल्कलं धारण करायला सांगितलं. कारण तुम्ही तपस्वी होऊन जात आहात तेव्हा वल्कलं हवीतच. आणि तिनं वल्कलं आणून दिली. सीतेला वल्कल नेसता येत नव्हतं, तेव्हा श्रीरामांनी स्वतः सीतेला वल्कल नेसवलं. आणि ते पाहून वसिष्ठ मुनी संतापतात आणि ते कैकेयीला बजावतात, सीतेनं वल्कलं नेसण्याचा हट्ट सोड, ती राजलक्ष्मी आहे. तेव्हा कैकेयी माघार घेते. त्यानंतर सीता वल्कलं उतरून राजवस्त्र नेसून सालंकृत होऊन वनवासाला निघते. वनवासाला जाण्यापूर्वी सीता उर्मिलेला उपदेश करते, तो मुळातून वाचण्याजोगा आहे. लक्ष्मण वनवासाला येणार आहे, तेव्हा तू ब्रह्मचर्य व्रत पालन कर. सासऱ्यांची उत्तम सेवा करणं हे परम कर्तव्य आहे, हे तिने समजावून सांगितलं. उर्मिलेला आपल्या पतीची, लक्ष्मणाची खूप काळजी वाटणार, साहजिकच आहे. म्हणून तिनं उर्मिलेला दिव्य दृष्टी दिली. त्यामुळं उर्मिलेला सतत लक्ष्मणाचं दर्शन होऊ शकत होतं आणि त्यामुळं तिची पतिचिंता कमी झाली. विचार करा, उर्मिलेने सुद्धा पतीसह वनवासाला जायचा आग्रह धरला असता, हट्ट केला असता तर काय झालं असतं. पण उर्मिलेचं धाडस झालं नाही. लक्ष्मण तर वनवासाला जाताना उर्मिलेला सांगायला सुद्धा गेला नाही. स्त्रियांना आपला अधिकार मिळवण्यासाठी त्या काळीसुद्धा संघर्षच करावा लागत होता आणि असा संघर्ष सीतेनं वारंवार केलेलाच आहे. श्रीरामांच्यासह सीतेच्या आयुष्यातला वनवास सुरू झाला. वनवासातलं जीवन हे सीतेच्या दृष्टीने फार उत्तम आहे, कारण तिला श्रीरामांचा सतत सहवास लाभला. त्यामुळं सीतेला श्रीरामांचा स्वभाव चांगला समजला. आईने सांगितलं, वडिलांनी सांगितलं म्हणून 14 वर्षाचा वनवास तापसी वेशात श्रीरामांनी आनंदानं स्वीकारलेला होता. पण तापसी वेशात वावरणाऱ्या कोणत्याही ऋषींच्याकडं, मुनींच्याकडं सीतेला धनुष्य दिसलं नाही. त्यामुळं श्रीरामांच्या खांद्यावरील धनुष्य सीतेच्या नजरेला खुपू लागलं. हे धनुष्य श्रीरामाने त्यागलं पाहिजे असं तिला वाटायला लागलं. म्हणून ती एक दिवस श्रीरामांना म्हणते, आपण धनुष्याचा त्याग करावा आणि मातेला दिलेल्या वचनाप्रमाणे तपस्वी वेशातच वनात जावे. कारण हातात धनुष्य असल्यावर आपल्याकडून विनाकारण अनावधानानं अहेतुकपणे हत्या घडण्याची शक्यता आहे. यासंबंधी मी तुम्हाला एक कथा सांगते. असं म्हणून सीता श्रीरामांना एक कथा सांगते. एका मुनीने अहिंसेचं व्रत घेऊन घोर तपश्चर्या केली. त्यांच्या घोर तपानं इंद्रदेवाला काळजी वाटायला लागली. कदाचित आपलं इंद्रपद तो हिरावून घेईल. म्हणून इंद्रांनी
त्या ऋषींच्या तपात विघ्न आणायचं ठरवलं. इंद्राने एका सैनिकाचं रूप घेतलं आणि त्या मुनींच्या ऋषींच्या कुटीत गेला. सैनिक रूपातील इंद्रदेव म्हणाले, मी स्नानाला नदीवर जातोय, तोपर्यंत माझी ही अनमोल तलवार आपल्याजवळ ठेवतो, आपण तिचं रक्षण करा. स्नान झाल्यावर मी तलवार घेऊन जाईन. आणि सैनिक स्नानाला गेला. बराच वेळ तो परत आलाच नाही. मुनी त्याची वाट पाहून पाहून कंटाळले. त्यानंतर बाहेर जायचं होतं, पण तो सैनिक आत्ता येईल मग येईल म्हणून ते थांबलेले होते. आणि तलवार तर अनमोल होती. शेवटी मुनींनी हातात ती तलवार घेतली आणि ते बाहेर पडले. सैनिक भेटला तर त्याला लगेच तलवार देऊन टाकायची असा त्यांचा विचार होता. आता रोज बाहेर जाताना मुनी तलवार घेऊनच बाहेर पडू लागले. हातातील तलवारीमुळं ते आपले अहिंसेचं व्रत विसरूनच गेलेले होते. एक दिवस त्यांनी हातातील तलवार सहजपणे फिरवली आणि नेमका एक ससा त्या तलवारीनं शांत झाला. मुनींना धक्का बसला. त्यांच्या हातनं नकळतपणे हत्या घडली. ते नरकात गेले. सीता पुढं म्हणते, जरी तुम्ही ऋषींच्या रक्षणाकरता राक्षसांना मारण्याची प्रतिज्ञा केलेली असली तरी अपराधाविना वनातील राक्षसांचा आपण वध करू नये. कारण वनातील आर्तजनांचे रक्षण करणे हेच क्षत्रियांच्या धनुष्याचे काम आहे. आपण कृपया तपस्वी आणि क्षात्रधर्म यामध्ये घोटाळा करत आहात. श्रीरामाने सीतेचं म्हणणं नीट ऐकलं आणि ते म्हणाले, सीते, तू अगदी योग्य बोललीस. आर्तजनांच्या रक्षणाकरता क्षत्रियांनी धनुष्य धारण करायचं हे तुझं म्हणणं अगदी बरोबरच आहे. तुला सांगू, या वनातील आर्तजनांनी ऋषींनी मुनींनी अत्यंत आर्ततेनं आमचं रक्षण कर अशी माझ्याजवळ याचना केलेली आहे. माझी भेट घेऊन ते सगळे मला रक्षक म्हणून शरण आलेले आहेत. नरभक्षक राक्षसांपासून आमचं रक्षण करा म्हणून ते मलाच नाथ मानत आहेत. राम म्हणतात, सीते, चल पुढं जाऊन बघ काय आहे ते. सीता म्हणते, टेकडी आहे. अगं जवळ जाऊन तरी बघूया, चल. दोघंही चालत चालत जवळ आले आणि सीतेनं ते बघितल्याबरोबर ती किंचाळायला लागली, कारण ती मानवी हाडांची टेकडी होती. सीता ओरडून ओरडून विचारते, एवढ्या मुनींना एवढ्या ऋषींना कुणी मारलं? श्रीराम सांगतात, राक्षसाने अनेक ऋषीमुनींना मारून त्यांची ही हाडं टाकलेली आहेत. सीता हळहळती आणि म्हणते, अरे अरे अरे, इतक्या ऋषीमुनींची चूक तरी काय आहे? त्यांनी कोणता अपराध केला होता? तेव्हा श्रीराम म्हणतात, सीते, पाण्यातील मासे, वनातील हरणे आणि सज्जनांना कोळी, शिकारी आणि दुर्जन लोक मारतात, त्रास देतातच ना. त्यामध्ये माशांचा, हरणांचा, सज्जनांचा काय अपराध असतो ग? तरीही दुष्ट लोक त्यांना मारतात, त्रास देतातच ना. या सगळ्यांचा अपराध एकच असतो, त्यांनी शक्तीचा संग्रह केलेला नाही, त्यांनी बलाची उपासना केलेली नाही, एवढंच. सीता म्हणते, या ऋषीमुनींचं रक्षण करणारे या जगात कुणी नाहीत काय? या जगात क्षत्रिय कशाला जन्मलेले आहेत? राम म्हणतात, सीते, बिचार क्षत्रिय तरी काय करणार? कारण राक्षसांच्याकडे खूप शस्त्र आहेत ना. सीता विचारते, क्षत्रियांच्याकडे धनुष्यबाण नाही आहेत काय? क्षत्रियांनी धनुष्य घेऊन यावं आणि या राक्षसानं मारावं ना. श्रीराम हसतात आणि सीतेकडे बघून आपलं धनुष्य उचलून म्हणतात, सीते, यासाठीच मी धनुष्य घेऊन वनातून जात आहे. मला या ऋषीमुनींचं रक्षण करायचं आहे, त्यांना कायमचं त्रासातून सोडवायचं आहे. म्हणूनच मी तपस्वी वेशात सुद्धा धनुष्याचा त्याग केलेला नाही. पण तू जर म्हणत असशील तर मी आत्ता धनुष्याचा त्याग करतो. सीतेच्या लक्षात तिची चूक आली. तिनं श्रीरामांना प्रणाम केला आणि म्हणाली, नको नको, तुम्ही धनुष्याचा त्याग करू नका. तेव्हा श्रीराम सीतेला सांगतात, सीते,
सज्जनतेनं जगाचे प्रश्न सुटत नाहीत, त्यासाठी निरंतर शक्तीची उपासना चालू ठेवणं आवश्यक आहे. सीते, हिंसा न करणं ही अहिंसा नव्हे, तर हिंसा होऊ न देणं ही क्षत्रियांची खरी अहिंसा आहे. म्हणून हिंसक लोकांची हत्या करणं ही अहिंसाच आहे. तेव्हा सीते, तू आता चिंता करू नकोस. खरं म्हणजे जानकीला हे सगळं माहीत आहे, तरीसुद्धा तिनं मुद्दाम प्रश्न विचारला. कशासाठी? तर श्रीरामांच्या मुखातून आपल्यासारख्या सर्वसामान्यांना समजण्यासाठी. आपण सुद्धा बलोपासना न करता नुसत्या शांततेच्या गोष्टी सांगून काहीही उपयोग होत नाहीत. हिंसक लोकांची हत्या करणं हीच अहिंसा आहे. दुर्बलांनी शांतीच्या गोष्टी केल्या तर त्याकडं कोणीही लक्ष देत नाहीत. शांतीच्या गोष्टी बोलण्याकरता बलवान, शक्तिवान असणं आवश्यक आहे. श्रीरामांच्यासह सीता चित्रकूटला बरेच दिवस राहिली. भगवती सीतेचा स्वभाव अत्यंत दयाळू आहे. चित्रकूटातला एक प्रसंग तुम्हाला सांगतो. इंद्रपुत्र जयंत यांनी राम आणि सीता स्नान करून मंदाकिनीच्या तटावर बसलेले असताना पाहिलं. तेव्हा इंद्रपुत्र जयंतानी काकरूप घेतलं आणि काकरूप घेऊन अत्यंत कामांधपणे सीतेच्या छातीवर चोच मारली. एकदाच नाही, 2-3 वेळा मारली आणि छातीतून रक्त वाहू लागलं. सीतेला वेदना होत होत्या, पण ती मोठ्यांदा बोलत नव्हती. पण श्रीरामांच्या नजरेला रक्त दिसलं आणि त्याने विचारलं, हे कशामुळं? तेव्हा सीतेनं केवळ लांब उडत जाणाऱ्या त्या कावळ्याकडं दृष्टिक्षेप केला. श्रीरामांच्या लक्षात आलं आणि त्याने अत्यंत क्रोधानं तिथलीच एक गवताची काडी मंत्रभारित केली आणि कावळ्याच्या दिशेने टाकली. आता त्या काडीचा रामबाण झाला आणि तो रामबाण काकरूपी जयंताचा पाठलाग करायला लागला. तिन्ही लोकात जयंताला कोणी आश्रय दिना. शेवटी नारद भेटल्यावर जयंताला सांगितलं की तू सीतारामांना शरण जा. जयंत जीवाच्या भीतीने श्रीरामांच्या चरणावर येऊन पडला, शरण आला. त्या श्रीराम म्हणतात, ज्याचा तू गुन्हा केलायस ना, त्यांनी तुझ्यावर दया दाखवली तरच तुला मी सोडेन. तेव्हा सीता श्रीरामांना सांगते, बाळ आहे, कधीतरी चूक होती, आपणच क्षमा केली पाहिजे ना त्यांना, त्याला जीवदान द्या. सीतेनं क्षमा केल्यावर राम म्हणतात, अगं पण मी माझा बाण मारलेला आहे, रामबाण विफल होणार नाही. तेव्हा त्याला काहीतरी एक अवयव द्यायलाच लागेल तरच त्याचे प्राण वाचतील. तेव्हा काकरूपी जयंताने आपल्या 2 डोळ्यापैकी डावा डोळा दिला. रामबाण डाव्या डोळ्यात घुसला आणि श्रीरामाने जयंताला एकांश बनवलं. म्हणजेच तो आता सगळीकडं समदृष्टीने पाहू लागला. जयंताचा प्राण वाचला तो केवळ सीतेच्या दयाळूपणामुळंच. अशोकवनात मी श्रीरामांचा दूत आहे हे सीतेला पटवून देताना हनुमंतांनी केवळ सीतारामांना ठाऊक असलेली एकांतात घडलेली ही कथा सांगितल्यावर सीतेचा हनुमंतांच्यावर पूर्ण विश्वास बसला. त्यानंतर चित्रकूट सोडून सीता पंचवटीला येईपर्यंत तिची भेट लोपामुद्रा आणि अनसूया यांच्याशी झाली. अनसूयेनं तर सीतेचं खूप कौतुक केलं आणि तिला कधीही न मिळणारं वस्त्र दिलं आणि ते वस्त्र आपल्यासमोर नेसण्यास भाग पाडलं. लोपामुद्रेने सीतेला सांगितलं, या अरण्यात शक्यतो एकटी राहू नकोस. येथील राक्षस कोणतेही रूप घेऊ शकतात, कोणाचाही आवाज काढू शकतात, त्यामुळं कोणावरही विश्वास ठेवू नको. अनसूयेनं सीतेला
पतिव्रता धर्म समजून सांगितला आणि सीतेनं तो आपल्या हृदयात स्थिर केला. अशा रीतीने सीतेचं वनवासातलं जीवन आनंदानं चालू होतं. नर्मदे हर, नर्मदे हर.